ब्रेड तर होते वाटते फार. हाय हाय हाय. काय रे, काय नाव काय तुझं? शुभ सकाळ मित्रांनो. आजचा दिवस काहीतरी लेटच उठलो मी. आत्ताच काहीतरी आता म्हणजे उठलो आहे 8 वाजेपर्यंत उठलो आहे आणि आरामशीत आहे आज सगळं. म्हणजे उठलो, नाश्ता केला, अजून आंघोळ केली नाही, फ्रेश झालो फक्त. तोंडावर फक्त पाणी मारलं आहे, दात घासले. नवीन प्रश्न आहे, काल तुम्ही बघितला असेल तर नवीन ब्रश घेतला शेवटी मी. नाही तर मी तीन दिवस बोटाने दात घासत होतो. चला, नवीन ब्रशने मी दात घासला आज आणि नाश्ता केला आणि इथे शूटला बाहेर आलो. मी विचार केला आज शाळा फिरून येऊ, शाळेत बघू काय. आज शाळा चालू आहे माहिती आहे इकडची, तर मग ती दाखवायचा मी प्रयत्न करीन, दाखवू शकलो तर. पण आज तसं काही कॉन्टेंट आहे नाही, सगळं आरामशीर चालू आहे. नदी दाखवायची आहे, बावडी तुम्हाला दाखवायची आहे. अजून बावडी ती बघितली नसेल तुम्ही, ती बावडी पण दाखवायची आहे तुम्हाला. चला मग भेटूया. पकडलं आहे बघा हिला कसं. आता ही हलणारच नाही, असं पकडून राहिलो ना, ही हलणारच नाही जागेवरून. आणि सोडलं हिला, ती बघा च्याव म्याव म्हणी म्याव, च्याव म्याव, च्याव म्याव, च्याव म्याव. नक मारलं म्हणून सोडलं. फलसवड्यात जातो आता. बॉलला पाणी आहे का बघायला. का? कारण आईला जरा कपडे धुवायला यायचे म्हणून जातं बघायला. मग इकडे जाईन, पाणी चेक करीन आणि येते काय, आणि मग आईला कॉल करीन. हा बघा, हा तो. याची मी गोष्ट बोलत होतो तुम्हाला, म्हणजे सांगत होतो, हे ह्याच्याबद्दलच सांगत होतो मी. तर ह्याच्यात पाणी येते काय बघायला लागलं. तिकडे पाणी तर मारत नाही तो, तिकडे हे होतं ते खोलून बघतो. तसं हे व्हायब्रेट तर होतं वाटते फार. हाय 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 पाणी आहे, पाणी आहे. वाचलो आहे ना, नाही तर बघितलं आहे त्याच्यातूनच पाणी येतं. हाय हाय आहे, पाणी आहे. कॉल करून मी आईला बोलवतो. मी आलो मुंबईवरून आलो ना, ते इकडे हे बघितलं, खाडेवाडी आणि बागवाडी. खाडेवाडी या साईडला लिहिलं आहे, मला वाटलं खाडेवाडी या साईडला असेल, आणि बागवाडी या साईडला लिहिलं आहे, म्हणून मला वाटलं की या साईडला बागवाडी असेल. मी मध्येच उभं आहे हे बघा ह्याच्या, असं. तर मला वाटलं खाडेवाडी त्या साईडला आणि बागवाडी या साईडला. मग इथे जेव्हा पुढे गेलो मी, इकडे वाचला कदमवाडी, आपली कदमवाडी ह्या साईडला इकडे. मग मी म्हटलं बागवाडी आणि कदमवाडी एकत्र असेल. मग मी पुढे गेलो चालत कुठपर्यंत, भरपूर मी पुढे गेलो. आणि तिकडे पुढे घर आहे त्या कॉर्नरला. तिकडे मला एकाने विचारलं की कुठे जायचं आहे. तर मग मी बोललो की मला जायचं आहे इथे बागवाडीत. मग बोलला तो काय माहिती आहे, बागवाडी बाबा इथे नाही, बागवाडी त्या साईडला. मग ती एवढी वजनदार बॅग मी घेऊन चालत परत आलो तिकडं, आणि परत तिकडे गेलो. भरपूर वसा मारला माहिती आहे. हे बरोबर करायला पाहिजे कोणीतरी. हे ठीक आहे, पण कसा बसा पोचलो मी घरी. हे बघा, याचा ना तू कृष्णाचा होय, त्याला नाही माहिती. लेकाचा पोरगा लेकीचा होय. हां असं आम्हाला सांगितलं शिवाय कसला मी सकाळी विचारलं त्याला, तेव्हा सांगतोय पतड्यांचा पण चढायला काय नाही, सवय नाही ना. सवय नाही बाबा, नको. आता जे काकी मिळालेले आहेत ना, त्या मला विचारत होतं की फणसाच्या झाडावरती चढून की फणस काढणार काय. बोललो काकी, हात जोडले मी, काकी मला नाही जमणार बोललो फणसाच्या झाडावर चढायला. एक तर मुंबईवरून आलो आहे मी, सवय आहे नाही. एकदाच मी चढलेलो आणि कुल्यावर आपटलेलो मजबूत. त्याच्यानंतर मी चढतच नाही. म्हणजे चढलो तरी छोटं काय असं झाड असलं तर मग चढतो, नाही तर मग असं मी काय चढत नाही. परत जातात घरी. आई येते की नाही माहिती नाही मला, जाऊन बघतो. हे बघा गाईस, सुकवानं इथे आंब्याची साठं असं. तुमच्या इकडे सुकवाना आता लागायला म्हणजे ठेवायला सुरुवात झाली असेल तर कमेंटमध्ये सांगा. आंब्याची साठं बिठा आता ठेवायला लोक चालू करत आहेत. मस्त भारी वाटते आंब्याची साठं खायला, मस्त वाटतात ते.
कोण आलं बघा. काका काका ए खाला. वरती पटकन. हे स्वतःच पण येतोय. पकडला. ए पकडायला येणारच आहेस तू. पकडणार कोणतरी बघ तुला. हे कशी आहेस? हा कशी आहेस? बोल तरी. काय लाजतेस काय? हा लाजतो काय बघ. कसा आहेस रे? मजेत? हा हे कशाला बाबा? कपडे ह्यानं काय होणार? हां ते हां मला वाटलं तो तिकडे कुठे मी बघितलेला शाळेच्या इकडे आहे ना, तो मला वाटला त्याच साईडला. कॉन्टेंट नाही बोलून आपल्याला भरपूर कॉन्टेंट मिळतं रे. भावांच्या फोनमधून पण व्हिडिओ काढतोय. काय माहिती आहे त्यांना कशाला हवं आहे, पण काढतोय. ते बोलले व्हिडिओ काढ. ते बघा तिकडे आई. आई इथे बघ. हां पाणी टाकता येईल काढ. हवं हे हे झालं एक वेळा काढलं. आता बंद करतो. नंतर आतल्याकडे हां चल ये. तुझ्यामध्ये बी काढायचं आहे ना पाणी बघता वेळेला. हो. तू हो हे आंब्याचं. आंब्याचं आंबा. लिंबोंडी लिंबू. तोंड फिरवतो. हां काढ. बघा पाणी टाकावं लागतं आंब्यांना. दोन आंबे. दोन आंब्यांची झाडं आणि एक याचं लिंबाचं आहे. हां एक लिंबाचं. एक कष्ट असतं माहिती आहे. मुंबईला बसून फक्त खाणे आंबे एवढं नाही. मुंबईला बसून फक्त खाणं आंबे ते तेवढेच नाही. हे बघा कष्ट ह्याला लागतात. जो पिकवतो त्याला कळतं किती कष्ट लागतात ते. किती वय घातलेली आहे बघ. कंपाऊंड घालावं लागतं. परत पाणी वतावं लावायला लागतं. पाणी वतावं लागतं. त्यांना मोठं झाल्यानंतर मग खत बी लावावं लागतो. किती काय करावं लागतं बघा आंब्यासाठी फक्त. नाही बोलतोय किती काय करावं लागतं आंब्यासाठी फक्त. मुंबईला बसून खाणाऱ्यांना कळणार नाही. काय रे काय नाव काय तुझं? दुर्वेश. हां दुर्वेश. दुर्वेश. हां कितवीत आहे? 6वी. हां कितवी? पहिलीला आणि ही चौथीला. 4थीला.
बाकी कुठल्या वाडीतले तुम्ही? कदमवाडीतले म्हणजे इकडे. बरोबर. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. पोरं भेटलेली रे, लहान होते, मनाने चांगली होते. तर आता विचार करतो व्हिडिओ एंड करतो. पुढे दाखवण्यासारखं काय आहे नाही, म्हणून आताच इथे व्हिडिओ एंड करतो. व्हिडिओ समाप्तीची घोषणा करतो आणि इथे तुमचा निरोप घेतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.